पंकज, रवींद्र वायकर आणि त्यांच्या विरोधामध्ये अमोल कीर्तीकर अशी खरं तर या भागामधली लढत होती। एकीकडे दुसऱ्या पद्धतीने बघायचं झालं तर याच भागाचा विचार केला तर रवींद्र वायकर आणि अमोल कीर्तीकर या दोघांवरती सुद्धा ईडीचे आरोप करण्यात आलेले होते। या दोघांनी वेगवेगळ्या पद्धतीने खरं तर प्रचाराची कॅम्पेन राबवलेली होती। इथे नेमकं काय घडू शकतं? यामिनी, आत्ताच आपण ओम कडनं दक्षिण मुंबईची माहिती ऐकली। याच्यामध्ये दक्षिण मुंबईमध्ये अरविंद सावंत हे अनुभवी उमेदवार होते आणि यामिनी जाधव या सुद्धा आमदार होता। इकडे परिस्थिती वेगळी होती। इथे अमोल कीर्तीकर यांची पाठी पूर्ण कोरी होती, तर रवींद्र वायकर हे महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री होते, आमदार ते आहेत, नगरसेवक होते, महत्त्वाची पदं त्यांनी भूषवलेली आहेत। त्यामुळे ही लढाई जी आहे ती अत्यंत महत्त्वाची होती। जसं दक्षिण मुंबईमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला उमेदवारी जाहीर करायला उशीर झाला, यामिनी जाधव यांची उमेदवारी उशिरा जाहीर झाली, तशीच रवींद्र वायकर यांची उमेदवारी सुद्धा आहे ती अत्यंत कमी वेळेच्या असताना घोषित करण्यात आली। रवींद्र वायकर यांना एका मतदारसंघामध्ये 6 विधानसभा मतदारसंघापैकी प्रत्येक विधानसभेत 1 ते 2 दिवस फक्त प्रचाराला फुल फ्लेज मिळाला। त्यामुळे अमोल कीर्तीकर यांची उमेदवारी 1.5 ते 2 महिने आधीच जाहीर झाली होती। वर्सोवाच्या सभेत उद्धव ठाकरेंनी जाहीर केलं की अमोल कीर्तीकर महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतर्फे उमेदवार असतील, मी त्यांच्या कुठल्याही सभेला येणार नाही, डायरेक्ट विजयाच्या सभेला येणार, आणि अशा पद्धतीने त्यांनी ती उमेदवारी जाहीर केली। त्याच्यानंतर अमोल कीर्तीकर यांनी प्रत्यक्षपणे प्रचाराला सुरुवात केली, भेटीगाठी सुरुवात झाली, लोकांच्या मीटिंग्स झाल्या, ग्रुप मीटिंग्स घ्यायला सुरुवात केली, सोसायटीजमध्ये जायला सुरुवात केली। मात्र दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून नक्की कोण होणार हे नक्की नव्हतं। नावांची चाचपणी सुरू होती। मग अनेक दिग्गज, सचिन पिळगावकर असेल, सचिन खेडेकर असतील, अगदी गोविंदा असेल, माधुरी दीक्षित असतील, या सगळ्यांची नावं जी ती चाचपून बघितली गेली। संजय निरुपम यांच्या नावाची सुद्धा चर्चा सुरू होती। मात्र अखेर रवींद्र वायकर यांना उमेदवारी जाहीर झाली। रवींद्र वायकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कशा पद्धतीने ते प्रचाराला लोकांसमोर सामोरं जात आहेत याची जी आहे ती उत्सुकता होती। मात्र रवींद्र वायकर यांनी सिस्टमॅटिक पद्धतीने प्रचाराला सुरुवात केली। प्रत्येक भागामध्ये 1 ते 1.5 दिवस ते फिरत होते। मात्र मध्ये एका खासगी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी एक विधान केलं। ते विधान त्यांच्यासाठी या सगळ्या प्रचारामधलं त्यांच्यासाठी 2 पावलं मागे नेणारं विधान ठरलं की मला जेलमध्ये जावं लागणार होतं म्हणून मी पक्ष प्रवेश केला। हे विधान त्यांना त्यांच्या प्रचारात नकारात्मक झालर देणारं हे विधान ठरलं आणि त्याच्यानंतर रवींद्र वायकर यांना कुठेतरी बॅकफुटला जे आहे ते जावं लागलं प्रचारामध्ये, किंबहुना ते मागे खेचले गेले असं म्हणावं लागेल। तर दुसऱ्या बाजूला अमोल कीर्तीकर यांचं विषयी बोलायचं झालं तर अमोल कीर्तीकर यांचं नाव ज्या दिवशी ऑफिशियली घोषित झालं त्याच दिवशी त्यांना ईडीचं पहिलं समन्स आलं, दुसरं समन्स 8 दिवसांनी आलं। यामुळे दोनही उमेदवार इथे होते ज्यांची ईडीची चौकशी चालू होती। त्यामुळे ईडी भ्रष्टाचार हा दोघांचाही प्रचाराचा मुद्दा नव्हता, कारण अगदी दोघंही सेम होते, दोघांवरती चौकशी सुरू होती। मात्र या मतदारसंघात अमोल कीर्तीकर यांच्याविषयीची एक सहानुभूतीची लाट दिसून आली। गेले 1.5-2 वर्ष अमोल कीर्तीकर मतदारांशी संवाद साधतायत, बोलतायत, कुठेतरी त्याचा परिणाम दिसून आला। अमोल कीर्तीकरांचं रवींद्र वायकर हे आमदार म्हणून जोगेश्वरी पूर्व या मतदारसंघापुरतेच काही काळापुरते मर्यादित होते। मात्र अमोल कीर्तीकर यांच्याकडे कुठलंही पद नव्हतं, आमदारकी नव्हती, मतदारसंघ नव्हता। त्यामुळे पूर्ण लोकसभा मतदारसंघ त्यांनी गेले 1 ते 1.5 वर्ष पिंजून काढला होता। मग जोगेश्वरीचा मालपा डोंगरीचा भाग असो, पंप हाऊसचा भाग असो, जोगेश्वरी पूर्व बँड्रा प्लॉट असो, बाबरेकर नगर असो, किंवा मग तिकडची मेघवाडी असो, या भागामध्ये सुद्धा त्यांनी जाऊन लोकांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या। गोरेगावात तर त्यांचं काम होतं। मात्र जोगेश्वरी अंधेरीच्या भागात, बहराम भाग असेल किंवा स्कॉटिश कॉलनी असेल, मिल्लत नगर असेल, या सगळ्या भागामध्ये त्यांनी जे आहे ते लोकांशी भेटीगाठी 1-1.5 वर्षात सुरू होता। त्याचा फायदा अमोल कीर्तीकरांना सुरू झाला, दिसून आला। अमोल कीर्तीकरांचा आपला अमोल कॅम्पेन त्यांनी रंगवलं। सगळ्यात महत्त्वाचा जो शेवटी आपण यामिनी महत्त्वाचा मुद्दा आहे, अमोल कीर्तीकरांचे वडील गजानन कीर्तीकर विद्यमान खासदार आहेत। अमोल कीर्तीकर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत, तर गजानन कीर्तीकर हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत।